इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, रत्नागिरीमधलं गोगटे जोगळेकर जे महाविद्यालय आहे त्याला नुकतीच स्वायत्तता मिळाली आहे. म्हणजे हे कॉलेज ऑटोनॉमस कॉलेज झालेलं आहे. तर हे महाविद्यालय ज्या संस्थेचं आहे त्या आरी सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांना आम्ही आज स्टुडिओमध्ये बोलावलं आहे. तर त्या आपल्याला या सगळ्याविषयी विस्तृत माहिती देणार आहेत. नमस्कार शिल्पाताई. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. शिल्पाताई, गोगटे जोगळेकर महाविद्यालय नुकतंच ऑटोनॉमस कॉलेज बनले. तर ऑटोनॉमस कॉलेज बनणं म्हणजे नक्की काय? ऑटोनॉमस कॉलेज बनणं म्हणजे शैक्षणिक स्वायत्तता. अच्छा. आपण अभ्यासक्रम आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे, आपल्या आजूबाजूला जी इंडस्ट्री आहे त्याप्रमाणे आपण मुलांना कोर्सेस देऊ शकतो किंवा तो भाग शिकवू शकतो. किंवा आपल्या आता परीक्षा वेळेवर होत नाहीत, रिझल्ट लवकर लागत नाहीत, अशा आपल्या तक्रारी असतात. ह्या सगळ्या तक्रारी ह्याच्यातनं आपल्याला कमी करता येतात. आपण वेळांमध्ये परीक्षा घेऊ शकतो, निकाल वेळेमध्ये लावू शकतो आणि मुलांना पुढच्या दृष्टीनं त्याला स्वावलंबन येण्याकरता जे लागेल त्या गोष्टी आपण ऑटोनॉमसमधनं देऊ शकतो. हा याचा प्रमुख फायदा आहे. अच्छा. आणि ह्याची प्रोसेस काय असते? ह्याची प्रोसेस म्हणजे आपण मुंबई विद्यापीठाशी संलग्नच आहोत, पण जेव्हा नॅकचं ॲक्रिडेशन असतं तर आपल्या रत्नागिरीतल्या गोगटे जोगळेकर कॉलेजला 4 वेळा A+ मिळालं. अरे वा. म्हणजे आपण शैक्षणिकदृष्ट्या उत्तम आहोत हे सिद्ध झाल्यानंतर आपल्याला त्यांनी स्वायत्तता खरं म्हटलं तर ऑफर केली. तुम्ही हे स्वायत्तता स्वीकारा असं ते आपल्या मागं लागले आणि आपण ते घेण्याचं ठरवलं आणि काही सायास न करता आपल्याला ऑटोनॉमस प्राप्त झालंय. अरे वा. प्रथम आधी अभिनंदन आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे की ह्या कॉलेजला हा बहुमान मिळालाय. होय. या ऑटोनॉमस बनण्याचा शैक्षणिक अर्थ तुम्ही काय सांगाल? शैक्षणिक अर्थ म्हणजे आपण नवीन कोर्सेस सुरू केले. यंदा आपण BBA सुरू केलं, म्हणजे काय बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. दुसरं परफॉर्मिंग आर्ट्स असे यावर्षी 4-4 वर्षाचे कोर्स सुरू केलेत. BCom मॅनेजमेंट स्टडीज सुरू केले. असे वेगवेगळे कोर्सेस जे आत्ता गरजेचे आहेत असे कोर्स आपण नवीन सुरू केलेले आहेत. त्याचा मुलांना खूप फायदा होईल. नुसतं BA BCom होऊन नोकऱ्या मिळणं किंवा काम करणं हे अवघड जातं. मग मी ह्याच्यावरचं एक उदाहरण सांगेन की आपल्या मागच्या अभ्यासक्रमात काय त्रुटी असतील तर मला असं वाटतं, मी अमेरिकेत गेले होते. माझा एक नातेवाईकांचा मुलगा तिथे त्याने MS केलं आणि त्याची नुकतीच PhD झाली होती. मी त्याला विचारलं, तुझी PhD कशात आहे? तर तो म्हणला, मी इन्व्हर्टरमध्ये घेतली. तर मग मी म्हटलं की तुझं प्रॉडक्ट कोणी विकत घेतलं? तर 2 मिनटं तो विचारत पडला. तो म्हणला, अजून कोणी विकत नाही घेतलं. तर म्हटलं, का रे, तुला काय वाटतं, का विकत घेतलं नसेल? तर तो म्हणला ना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तो म्हणला, माझ्या प्रॉडक्टचं कॉस्टिंग जास्त झालं आहे. म्हणजे काय, सायन्सच्या मुलाला आपण कॉमर्सचे विषय शिकवत नाही, कॉमर्सच्या मुलांना सायन्सचे विषय शिकवत नाही. म्हणजे ज्याला वस्तू तयार करता येते त्याला विकायचं ज्ञान नाही किंवा विकायची माहिती नाही आणि जो विकू शकतो तो तयार करू शकत नाही. आता नवीन ऑटोनॉमस म्हणजे नवीन आपण शैक्षणिक जे धोरण स्वीकारणार आहे तर तो मुलगा सायन्समधले विषय असले तरी तो कॉमर्सचा विषय घेऊ शकतो. त्याला एखादा लॉचा विषय हवा असला तरी घेऊ शकतो. म्हणजे कला शाखेतला एखादी म्हणजे मराठी असेल, संस्कृत असेल, अशी एखादी भाषा आवडत असेल तरीही तो आपल्याप्रमाणे आपल्या मनाप्रमाणे त्या विषय ज्याला जे हवेत ते विषय घेऊन तो आता ग्रॅज्युएशन पुरं करू शकेल. हे यातला सगळ्यात मोठा फायदा आहे. बरोबर. कोकणामध्ये येत्या काही वर्षात सगळ्या बाबतीमध्ये ग्रोथ एक्सपेक्टेड आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वेगवेगळी येत आहेत, रस्ते बनले जात आहेत, महामार्ग होत आहेत. कोकणामध्ये आता पर्यटन वाढायला लागले हळूहळू किंवा इतरही उद्योगधंदे येऊ घातलेत. तर या सगळ्या भावी होणाऱ्या बदलांच्या दृष्टीने तयार होण्यासाठी शिक्षणक्रमामध्ये आपल्या काही आपण बदल केलेत का? आता आपण यंदा वेगळा अभ्यासक्रम नाही पण असलेल्या मुलांना पर्यटन व्यवसायाचं आस्थापन कसा करायचं हे आपण अभ्यासात सिलेबसमध्ये नवीन आणलंय. खूपच महत्वाची मला वाटतं बाजू आहे ही. इव्हेंट मॅनेजमेंट आणलंय. मग एखादा प्रोग्राम करायचा म्हणजे काय, पूर्वी आपल्याला जेव्हा विषय नसेल
असा वेगळा विषय आपल्याला कोणी शिकवत नसे. पण माझे सासरे गंगाधर भाऊ किंवा एखादे कार्यक्रम असले तर मला असं म्हणायचे, डोळे मिटून कार्यक्रम बघ, तिथला माईक नीट चालतोय की नाही बघ, त्या माणसाच्या खुर्च्या तिथे बरोबर आहेत की नाही, तिथे स्पीकरची व्यवस्था नीट आहे, माणसं नीट बसली आहेत, ऊन असेल तर वरच्या आच्छादन आहे, असं स्वतः डोळे मिटून व्हिज्युअलाइज कर कार्यक्रम. जेव्हा तुम्ही असा एखादा कार्यक्रम व्हिज्युअलाइज करता तेव्हा तो आपोआपच चांगला घडतो किंवा त्यातल्या त्रुटी कमी होतात. आणि एक दुसरं गोष्ट सगळ्यात महत्त्वाची शिकवायचे, एखादा कार्यक्रम झाला तर काय राहिलं आणि काय पुढच्या वेळेला करायला हवं हे लिहून ठेव. त्रुटी पण आपल्या तेवढ्याच त्रुटी पण माहिती पाहिजेत, म्हणजे मग आपला कार्यक्रम पुढच्या वेळेला तो जास्तीत जास्त चांगला. पण आता जर आपण हे मॅनेजमेंट म्हणून कॉलेजमध्ये शिकवायला लागलो तर ते मुलांना करणं जास्ती सोयीचं जाईल. पण यावर्षी BBA केलंय, पुढच्या वर्षी MBA सुरू करू, फूड टेक्नॉलॉजीचे आपण कोर्स सुरू करतोय. सगळ्यात फूड इंडस्ट्री ही मोठी चालणार आहे, कारण ती रोज लागणारी गोष्ट आहे. त्यामुळे आपण त्या दृष्टीनं कोर्सेस सुरू करतोय. अगदी पूर्ण हॉटेल मॅनेजमेंट नाही, पण एखादा विषय घेऊन तो मुलांना शिकवलं पाहिजे असा आपला दृष्टिकोन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपल्याकडे तुम्ही आता बघितलं ना तर माणसाची काय स्थिती झाली आहे, तर कामाला माणूस नाही आणि माणसाला काम नाही. अगदी बरोबर. आपण दोन्ही बाजूनी अडचणीत आहोत. मग आपण म्हणतो 140 कोटी आमची जनता आहे, आमच्याकडे बेरोजगारी इतकी आहे किंवा इतके व्यवसाय आहेत, तर कुठल्या कामाला जास्ती दर्जा आणि कुठच्या कामाला कमी दर्जा असं होता कामा नये. फक्त बुद्धी न वापरलेल्या कामाला पैसे जास्ती आणि हातापायाने कष्ट केलेल्या पैसे कमी असं चालणार नाही. तर त्याला समानता आणणं गरज आहे. तू काही कर, प्रामाणिकपणे कर आणि नीट काम करून पुढच्या मार्गाला जा, तर तू नक्की यशस्वी होशील हे शिकवण्याची गरज आहे. तुम्ही बघितलं ना तर जगात कितीही माणूस मोठा झाला पण त्याला मूल्य ही कळलीच पाहिजेत. बरोबर. ती जर कळली नाहीत ना तर तो उत्तम व्यावसायिक किंवा यशस्वी माणूस होत नाही. हे संस्कार झाले पाहिजेत, केले पाहिजेत. आणि हे पूर्वी घरात होत होते, आता प्रत्येक घरातनं आई वडील जर बाहेर गेले तर हे संस्कार होतील असं नाही. तर आम्ही ह्या 5 म्हणजे विषयांवर, मग ते पर्यावरण असेल, समरसता असेल, एकमेकांच्या बद्दल प्रेम असेल, स्वचा विचार असेल, मी काय करू शकतो, माझ्यात काय गुण आहेत आणि मी कुठल्या गुणांनी मोठं व्हायला पाहिजे, आपल्या चांगल्या सत्वगुणाचा विकास करण्यासाठी काय केलं पाहिजे, हे सुद्धा आता आपल्याला शाळेत शिकवायची गरज आहे. आणि तेही काम आम्ही करायचं ठरवलंय. नुसतं हे मुलांना सांगून होणार नाही. तर आता आम्ही यावर्षी नवीन उपक्रम आम्ही पहिल्यांदा आमच्या गुरुकुलमध्ये घेत होतो. आपली शाळा आहे गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मिडियम स्कूल, त्याचं गुरुकुल आहे. त्यांच्या पालकांची शाळा घ्यायचो आणि काय 4 तास त्यांनी मुलांप्रमाणे शाळेत बसा, त्यांना वेगवेगळ्या विषयावर लेक्चर द्या. आपलं मूल सगळ्या विषयात पहिलं आलं पाहिजे असं नव्हे, तर आपल्या मुलाला एक समाजातला चांगला माणूस म्हणून घडवता आलं पाहिजे. आणि कुठचंही काम असेल तर मी उत्तम करीन हे शिक्षण दिलं पाहिजे. फक्त खडू आणि फळा हे शिकवण्याचं माध्यम नाही आहे. तर मुलं हे बघूनच शिकत असतात. पालकांना पण माहिती आहे, पण एकदा त्याची जाणीव करून देणं, त्याची रिव्हिजन आपण म्हणतो तशी करणं ही गरजेची आहे. आपली 22 युनिट आहेत, 4 शाळा आहेत, कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज आहे, जवळजवळ 15,000 मुलं शिकत आहेत. तर त्या पालकांच्या शाळा पण घ्यायचं, या बंदापासून त्याचा प्रोग्राम बनवायचं काम सुरू आहे. समाज पुढे जातो म्हणजे काय, तर तो फक्त शिकला म्हणजे तो पुढे गेला असं नव्हे. तर माणसाची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक तिन्ही स्तरावर विकास होणं ही एक दिशा देण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत. अरे वा, खूपच छान आहे. म्हणजे मूल्य शिक्षण जे आपण म्हणतो ते सगळ्या तुमच्या संस्थांमधल्या मुलांना देणं तुम्ही गरजेचं समजता. हे आता आपण स्वायत्तता बोलतोय, पण मूल तयार इथपासून होतं. तर आम्ही त्यांना पोस्टात नेतो, बँकेत नेतो, नगरपालिकेत जातात, आमची मुलं हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट देतात. नाही तर आपल्याकडे सिव्हिक्स हा विषय फार प्रेमाने लोक घेत नाहीत, पण ही सगळ्यात मोठी गरज आहे. अगदी. आणि ती शिकवण्याचं काम आम्ही पर्यावरण म्हणजे आमच्या कॉलेजमधली असू दे, शाळेमधली शेवटची 5 मिनिटं मुलं आपली शाळा साफ करतात. अरे वा. म्हणजे स्वतःचा टाकलेला कचरा उचलून टाकतात. आणि सगळ्यात मोठा त्यांना आम्ही धडा देतो की जाताना आपल्या बाटलीतलं उरलेलं पाणी शाळेच्या झाडाला घाला, नाही तर घरातल्या झाडांना घाला. म्हणजे ती पर्यावरणाची जाणीव सुद्धा आपण त्यातून मुलांमध्ये ते रुजवलं जातं. खूपच छान उपक्रम आहे हा मॅडम तुमचा. खरंच आता तुम्ही जे म्हटलं की मूल्य शिक्षण तुम्ही देताय, कोकणामध्ये जे उद्योगधंदे येऊ घातलेत त्याबद्दल सुद्धा तुम्ही बोललात.
पण अशा काही नवीन गरजा निर्माण झाल्यात. उदाहरणार्थ AI हे आता नवीन सुरू झालेलं आहे, AI टेक्नॉलॉजी, किंवा आत्ताच तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट. तर या संदर्भात काही तुम्ही कोर्सेस चालू करणार आहात का किंवा केलेत का? आणि अजून एक त्यालाच जोडून विचारायचे की स्पर्धा परीक्षांमध्ये कोकणातली मुलं कमी पडतात असं दिसतं आपल्याला, MPSC असेल किंवा UPSC असेल, तर यासाठी काही कोर्सेस आहेत का? आपल्याकडे आरुअप्पा जोशी अकॅडमी म्हणून चालते. त्यातून आपण मुलांना UPSC MPSCचे सगळं कोचिंग देतो. मग ते बँकेच्या एक्झाम असू देत किंवा पोलीस भरती असू दे, तेव्हाच्या एक्झाम असू दे, अशा ज्या गव्हर्नमेंट जॉबच्या ज्या स्पर्धा आहेत, म्हणजे अगदी नेट सेटच्या एक्झाम असल्या तरी त्या द्यायच्या कशा, त्याचा अभ्यास कसा करायचा, ह्याचं ट्रेनिंग आपण आपल्याकडे देतो. आता नवीन पर्यटन हा सगळ्यात टुरिझम हे सगळ्यात मोठं कोकणाच्या दृष्टीनं गरजेचं हे आहे. तर पर्यटन व्यवस्थापन हा विषय आपण कॉलेजच्या सिलेबसमध्येच घातलाय. त्यानंतर आता इव्हेंट मॅनेजमेंट, आता प्रोग्रामवर सगळीकडे भर आहे, तर आपण इव्हेंट मॅनेजमेंट मुलांना BSc BCom होतानाच हा विषय दिलाय आणि तो एक विषय त्यांना शिकवणार आहोत. आणि त्या दृष्टीनं आपण पुढच्या वर्षी MBA सुरू करतोय. आता आपण फॉरेनच्या कोलॅबोरेशन करून कोर्सेस सुरू करायचं काम करतोय. मग आता ह्याच्याकरता फॉरेनची मुलंही आपल्याकडे येऊ शकतात. पुण्याच्या एका मोठ्या कंपनीनं आपल्याला जवळजवळ 8.5 कोटीची देणगी दिली आणि आपण 256 मुलींची सोय होईल असं नवीन अत्याधुनिक लेडीज हॉस्टेल बांधतोय. म्हणजे मुलं बाहेरची आली तरी त्यांच्या आधी राहण्याची चांगली सोय. आणि आपल्या ज्या आता आपण फॉरेनच्या कोलॅबोरेशन चर्चा चालल्यात, त्यातून आपली मुलं ते कोर्सेस करतील. मुलं एकदम तिथे नोकरी करायला सुद्धा जाऊ शकतात. तिकडनं आपल्याकडे इंटरव्ह्यू घ्यायला लोक येतील आणि आपण ते सुरू करतो. हे पुढच्या 2 वर्षात आपलं उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीनं आपले प्रयत्न जोरदार चाललेले आहेत. आता तुम्ही म्हटलं फॉरेनचं कोलॅबोरेशन तुम्ही करताय. अशा अनेक फॉरेनच्या लँग्वेजेस आहेत, म्हणजे परदेशी भाषा आहेत की त्या सध्या भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या ठरल्या आहेत. जर्मन असेल, फ्रेंच असेल, जॅपनीज असेल. तर या दृष्टीने काही तुम्ही केलाय का प्रयत्न? आपली फॉरेन लँग्वेजची पण एक अकॅडमी आहे. तिथे आपण वेगवेगळ्या भाषांचे क्लासेस घेतो. काही आपले शिक्षक, काही बाहेरचे शिक्षक आणून त्या मुलांना त्या भाषा शिकवतात. आपण कोरोनाच्या काळात एक नवीन गोष्ट शिकलो, ऑनलाईन शिकू शकतो. तर आता आम्ही ह्याच्या माध्यमातून सुद्धा ते कोर्सेस सुरू करतोय. काही भाषा आपण शिकवल्याही जात आहेत, पण ते आणखी त्याला गती देण्याचं काम या 1-2 वर्षात आपलं होईल. तुमचा भावी प्रोजेक्ट तो असेल? भावी प्रोजेक्ट आहे तो. अच्छा. तुम्ही आता AIचा उल्लेख केला. आता आपण काय करतोय की वेगवेगळ्या कंपनींशी कॉन्टॅक्ट करतोय आणि त्यांना काय लागतं, त्यांना कुठचा लेबर लागणार आहे, त्यांना कुठच्या प्रकारचं शिक्षण असलेली माणसं लागणार आहेत, ह्या पद्धतीचे कोर्सेस आपण BA BCom BScच्या बरोबरीनं घेतोय. आताच एक बेंगलोरची कंपनी आपल्याशी आपलं टायअप झालंय, आपले MOU होतात. त्याने आत्ता एक कोर्स इथे 6 महिन्याचा घेतला आणि 3 मुलं त्यांच्या कंपनीत कामाला लागली. आपलं BSc मायक्रोबायोलॉजी आहे, MSc आहे. तर कंपनीची लोक मागच्या वेळेला आपल्याकडे आली तर 11तली त्यांनी 9 मुलं आपली सिलेक्ट केली. खूप छान. मगाशी जी चर्चा करत होतो की नवीन शैक्षणिक धोरण जे जाहीर झाले तर त्याच्याच संदर्भामध्ये आपण हे इम्प्लिमेंटेशन ह्याचं होऊ शकतं. ते हळूहळू सगळ्याच शिक्षण क्षेत्रामध्ये लागू होणार आहे. तर फक्त तुमचीच संस्था असं नाही, तर कोकणामधल्या इतर ज्या काही संस्था असतील तर त्या सगळ्या संस्था मिळून अशी काही संस्था तयार होऊ शकते का की हे जे धोरण आहे ते सगळीकडे उत्तमरित्या राबवण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकेल? ह्याच्याकरता आपण कार्यशाळा घ्यायच्या ठरवल्यात. आता 3 स्तरावर आहेत. जे प्रायमरी ह्याच्यात जे असेल त्यांच्याकरता असलेले शिक्षक, मग ते फक्त आपल्या शाळांचे नाहीत तर ते बाहेरच्या शाळांचे पण बोलवून आम्ही त्यांच्या कार्यशाळा घेणार आहोत. म्हणजे सर्वसमावेशक 3ही ठिकाणी चालतील. कारण म्हटलं तर आपली संस्था कोकणात मोठी संस्था गणली जाते. तर जसं आपण मोठी संस्था म्हणून गणली जाते असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या जबाबदाऱ्या पण वाढतात. तर आपण सगळ्यांना मदत करणं, किंवा आपल्याकडे मोठे हॉल आहेत, आपण बाहेरचे सोर्स आणू शकतो, मोठे वक्ते आणू शकतो. ह्या दृष्टीनं आपण सगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या, मग त्या शाळांच्या स्तरावर, ज्युनियर कॉलेजच्या, सिनियर कॉलेजच्या स्तरांवर वेगवेगळे वक्ते आणून ह्याच्याकरता मार्गदर्शन करणार आहोत. ह्याच्याकरता आपलं तयारी सुरू आहे आणि ह्या वर्षभरात आपले हे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, सगळ्यांनीच पुढे जायला पाहिजे. कारण सगळ्यांचं धोरण एकच आहे. आपण अनेक विषयात कोकणातले सगळे, म्हणजे फक्त रत्नागिरी सुद्धा नव्हे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी इथपासून ठाण्यापर्यंतचे, कारण मुंबई विद्यापीठाचा जो एरिया आहे, असे अनेक
इथे आपल्याकडे कार्यशाळा असतात, परिषदा असतात. आता मध्ये आपल्याकडे मँग्रुव्ज, कारण हा सागरी किनारा आहे, आणि जर मँग्रुव्ज म्हणजे कांदळवन म्हणतात, हे जर धोक्यात आलं तर सागरी वन्यजीवन धोक्यात येईल. त्याच्याकरता ती वाचवणं, ह्याच्याकरता आपण नॅशनल लेवलच्या सुद्धा कार्यशाळा किंवा कॉन्फरन्सेस इथं आयोजित करतो. सगळ्या देशभरातून लोक येतात, म्हणजे वेगवेगळ्या विषयांच्या, केमिस्ट्रीच्या असतील, सायन्सच्या वेगवेगळ्या विषयातल्या असतील, अशा आपण अनेक कॉन्फरन्सेस आपल्या कॉलेजमध्ये आयोजित केल्या जातात. त्या नॅशनल लेवलच्या असतात. आपण इंटरनॅशनल लेवलला आपले शिक्षक, आपल्या कॉलेजचे प्रोफेसर ते जॉईन करतात आणि सगळीकडे आपल्या कामाचा ठसा किंवा आपण केलेली कामं, आपल्याला रुसा करून 1,30,00,000 देणगी मिळाली किंवा एखादा प्रोजेक्ट दिला. आता एक PM उषा म्हणून योजना होती भारत सरकारची, तर आपल्याला 5 कोटी रुपयाची ग्रँट त्यांनी मंजूर केली आहे. काय होती योजना ही? त्या PM उषा योजनेतून आपण वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट घ्यायचे आहेत, वेगवेगळे कोर्सेस घ्यायचे आहेत. म्हणजे एखाद्या कॉन्फरन्ससाठी पैसे आलेत, इक्विपमेंट सायन्सचे आलेले आहेत, पण त्याच्याकरता आपला प्रोजेक्ट द्यायला लागतो. आपण काय करणार आहोत आणि ह्यातून मुलांना काय फायदा आहे, ह्याचा सगळा आपल्याला तयार डाटा करावा लागतो. आणि तो मला सांगायला आनंद होतो, रत्नागिरी जिल्ह्यात फक्त आपल्याच कॉलेजला ती आता 5 कोटीची देणगी आली आहे. त्याच्यात खूप ट्रान्सपरन्सी असते. तुम्ही खरेदी केले की ते पैसे त्या खरेदी केलेल्या माणसाला मिळतात. आपल्या हातात पैसे नको येऊ देत, पण आपल्याला इक्विपमेंट मिळतात, मुलांना जास्ती सुखसुविधा देता येतात. पण त्या सगळ्या गोष्टींना आपण करू शकतो ही जाणीव असणं आणि त्याच्याकरता प्रयत्न करणं, हे आमचे शिक्षक किंवा आमचा स्टाफ, आमचे प्रिन्सिपल, यांचा सगळ्यांचाच प्रयत्न असतो. त्यामुळे आपल्याला रुसा असू दे, 1,30,00,000ची एक ग्रँट आली, एक त्याच्या आधी UGCची एक मोठी ग्रँट मिळाली आहे, आता ही PM उषा ग्रँट आली. अशा आपण मोठ्या ग्रँटसाठी सुद्धा आपलं कॉलेज सज्ज आहे किंवा तितकं आपल्याकडे पोटेन्शियल आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पोटेन्शियल आहे म्हणूनच ग्रँटसाठी तुम्ही पात्र ठरवले जाताय. म्हणजे मॅडम, गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे आपलं कोकणातलं अग्रगण्य महाविद्यालय, हे नुसतं अग्रगण्य आहे असंच नव्हे, तर ते त्याच पद्धतीने लिडरशिप घेतंय, म्हणजे स्वतःहून काहीतरी प्रयत्न करतंय, हे ह्याच्यातनं तुम्ही दाखवून दिलेलं आहे. निश्चितच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे ही. एखादी गोष्ट मोठी असणं आणि मोठी होणं, ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं ना की मी मोठा झालोय, एखाद्या झाडाला वाटलं की आता मी झालो बा, माझा डेरेदार विस्तार झाला, सगळं झालं छान, दुसऱ्या दिवसापासून त्याची उतरती कळा सुरू झाली. ज्या दिवशी मला असं वाटेल की अजूनही मला हे मोठं करायचंय, अजून ह्या गोष्टी ऍड करायला पाहिजेत, अजून आपल्या त्या त्रुटी आहेत, म्हणजे आपल्यात प्रगती होण्याच्या दृष्टीनं 100% माणूस कोणीच नाहीये. फक्त मला जर असं वाटायला लागलं की आता छान, माझं सगळं उत्तम आहे, तर त्या दिवशी माझी प्रगती संपली. मला ना परवा एक गोष्ट एकाने सांगितली, मला ती फार आवडली. एक मूर्तिकार होता, छान मूर्ती तो बनवायचा आणि त्याच्या मूर्ती छान विकल्या जायच्या. त्याचा मुलगा ही मूर्ती तयार करायला लागला. दोघंही विकायला घेऊन गेले. एकाची मूर्ती बापाची नेहमीप्रमाणे 100 रुपयाला विकली गेली, ह्या मुलाची 40 रुपयाला विकली गेली. बापानी घरी आल्यावर मुलाला सांगितलं की ह्या सुधारणा कर, असं कर, ह्याच्यात हा फरक कर, कलर कॉम्बिनेशन कसं घे. ती मूर्ती 60 रुपये झाली, बदल होता होता 80 रुपये झाले आणि एक दिवस त्या मुलाची मूर्ती 120 रुपयाला विकली गेली. घरी आल्यावर बापांनी परत सुधारणा सांगायला सुरुवात केली की अजून हा बदल कर, असं होईल. तर तो बाबाला म्हणला, आता पुरे की तुमच्यापेक्षा जास्ती रुपयाला मी विकले, आता मला तुम्ही काय सांगता. बापाला त्या क्षणी काय वाईट वाटलं की ज्या क्षणी माणसाला मी आता पूर्ण झालोय असं वाटायला लागेल, त्या क्षणी त्याची प्रगती संपली आहे. मला त्यांनी सुधारणा विचारल्या किंवा माझ्या ऐकल्या नाहीत, हे वाईट नाहीये. तर त्याचा आता टू लिसन हा सगळ्यात मोठा, ऐकावंसं वाटलं नाही. लक्षात ठेवलं पाहिजे, जो कोणी आपल्याबद्दल वाईट बोलेल तो खरोखरी वाईट बोलतोय म्हणजे काय सांगतोय, ह्यातलं मी सुधारण्याकडे माझा कल काय असला पाहिजे आणि मी कुठच्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. किंवा एकदा मला तिथं बसलं की मला सगळंच कळलंय असं म्हणून जर मी कार्याध्यक्ष म्हणून जरी वागायला लागले तर ते अत्यंत चुकीचं आहे. तर आपला कान सुद्धा तयार पाहिजे की समोरच्या माणसाने किती काय सांगितलं त्यातलं कुठचं वाक्य मी घेते आणि कुठचं वाक्य घेतलं की आपली प्रगती आहे. आपली म्हणजे ती वैयक्तिक प्रगती नसते, तर ती मुलांची प्रगती असते. तर मी हा विचार करते, प्रत्येक जण ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनमध्ये प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की आता मी आहे या खुर्चीत बसले, हा मान या खुर्चीचा आहे, पण ह्या खुर्चीचा मान कसा वाढेल किंवा ही खुर्ची आणखी काय काम करू शकेल तर मी या खुर्चीत बसायला योग्य आहे. समाजातल्या कुठल्याही घटकाने
जेव्हा एखाद्या गोष्टीची प्रगती व्हायचं किंवा आपली स्वतःची उन्नत अवस्था व्हायला हवा असा विचार करायचा असेल तर त्याला हे कळलं पाहिजे. आणि माझा सगळ्यात महत्त्वाचं हे आपण शिकवलं पाहिजे. हे जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत त्या मुलांना कसं कळणार की काय त्यांनी बघितलं पाहिजे. छोटासा माणूस सुद्धा आपल्याला शिकवू शकतो हे त्याला कळलं पाहिजे. आता एकदा मी एका ठिकाणी भाजी, एक उदाहरण कदाचित तुम्हाला माहिती असेल, भाजी घ्यायला गेले, एक मोठे प्रोफेसर आले होते, त्यांनी भाजी घेतली तर ती बाई त्यांना असं म्हणली, तुम्ही खूप शिकलाय का हो? त्याला जरा वाटलं की आपल्या बोलण्या चालण्यावरून या बाईला समजलं. तर ती म्हणले हो. तर ती बाई हसली. तर ते म्हणले काय? नाही, तुम्ही टोमॅटो आधी घेतले आणि बटाटे मग घेतले तर घरी जास्तवर टोमॅटोची वाट लागणार आहे. म्हणजे एखादी छोटी बाई सुद्धा आपल्याला शिकवू जाते. म्हणजे शाळेत शिकलं किंवा डिग्र्या प्राप्त केल्या म्हणजे समाजातलं सगळं ज्ञान आपल्याला आलं असं नव्हे. प्रॅक्टिकल नॉलेज, व्यवहार ज्ञान आणि मला किती कळतं हे कळण्याची ताकद. बऱ्याच ठिकाणी असं होतं आपल्याला काय कळतं हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. एखाद्या विषयात मी शिकलो, प्रगती केली, PhD केली, मोठी डिग्री केली, अगदी फॉरेनला जाऊन आलो, पण प्रत्येक विषयाचं ज्ञान मला नाही प्राप्त झालं आहे. प्रत्येक विषयात मी प्रगती केली असा त्याचा अर्थ नाही आहे. तर तुला सजगच राहिलं पाहिजे आणि सगळ्या विषयाचं प्राथमिक ज्ञान तरी यायला पाहिजे. समाजात जगताना सगळ्या गोष्टी आपल्याला यायला पाहिजेत आणि हे मुलांना लहानपणी शिकवायला हवं असं माझं म्हणणं आहे. की हे तुला कळलं पाहिजे बाबा, तुला ह्या 5 गोष्टी कळल्या पाहिजेत. तुम्ही असं म्हणलात की जपानमध्ये असं लहानपणी पहिले 3 वर्ष शिकवतात, पहिले 5 वर्ष शिकवतात. हे आपल्या शाळातून सुद्धा आपण सुरू केलं आहे. किंवा मोठ्या मुलांसाठी आता आम्ही परवा एक मोठ्या IBM सारख्या कंपनीचे आमच्याकडे मोठे ऑफिसर आले होते आणि मुलांनी इंटरव्ह्यू कसा द्यायचा. आपली मुलं बिचकतात, म्हणजे त्यांना बोलताना हुशार नाहीत का, तर आहेत, पण बोलू कसं किंवा मी हे बोललेलं बरोबर आहे का हे सुद्धा पटकन काही वेळेला कळत नाही. असे सुद्धा आम्ही कोर्सेस आयोजित करतो, त्या मुलांची लेक्चर ठेवतो. आपलं मूल जास्तीत जास्त दृष्टीनं तयार होणं हे यामागचा आपला उद्देश आहे आणि मला वाटतं हे सगळ्यांचंच काम आहे आणि आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. खूप छान मॅडम. भविष्यातल्या योजनांविषयी पण सांगा. आपण आता ॲटॉनॉमस झालो. तुम्ही विचारलं की तुमचे पुढचे भविष्यातल्या योजना काय आहेत, तर यंदा आपण BBA सुरू केलं. पुढच्या वर्षी MBA सुरू होईल. आता आपण बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स म्हणजे मुलांच्या कला आपण TV आणि ह्याच्यातनं बघतोय, ह्यातून आपली मुलं कशी मोठी होतील अशा दृष्टीतनं आपण प्रयत्न करतोय. फूड टेक्नॉलॉजीचे कोर्सेस सुरू करतोय. आपल्याकडे लॉ कॉलेज आहे, LLM आहे, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आणखी कोर्सेस आपण सुरू करायचं काम करतोय. आपली डीम युनिव्हर्सिटी आत्ता नाही आहे, पण आपण डीम युनिव्हर्सिटीला सुद्धा प्राप्त आहोत. पण थोडा हा जम बसला की आपण त्याच्याकडेही वळणार आहोत. म्हणजे आपलं लॉ कॉलेज आणि आपलं कॉलेज एक होऊन आपण आपली स्वतःची युनिव्हर्सिटी करू शकतो. ही भविष्यातली खूप मोठी योजना आहे. पर्यटन व्यवस्थापन जे आता आपल्याकडे टुरिझमची गरज आहे आणि ते वाढायला हवं आहे, त्याच्याकरता ते कोर्सेस आपण सुरू केले. आता आपण कॉलेजच्या स्तरावर हे विषय सुरूच केलेत, पण वेगळा कोर्स म्हणून सुद्धा आपण सुरू करतोय. इव्हेंट मॅनेजमेंट घेतोय. पर्यायानं आपलं मूल सगळ्या विषयात प्रवीण होईल अशा पद्धतीनं आपलं काम सुरू आहे असं मला वाटतं. आमच्या शाळेतली मुलं असतात, शिकतात, फॉरेनला जातात, चांगली नोकरी करतात. तसाच एक पालक आले, मुलाचं लग्न आहे, तर मी म्हटलं अहो तुमचा मुलगा हुशारच होता, प्रश्नच नाही. तेव्हा ते एक वाक्य असं म्हणले, आज तो मुलगा तुम्ही हुशार म्हणता ना मॅडम, पण खरं सांगू का, त्याच्या वर्गात अशी 10 मुलं होती आणि त्या 10मध्ये खूप स्पर्धा असायची. 1-1, 2-2 मार्कांनी मुलं कमी जास्त असायची. त्या क्षणी मला धस्स झालं की ह्या मुलाचे पालक हे जागरूक आहेत. देशात काय चाललं आहे, बाहेर काय चाललं आहे, बाहेरच्या देशात काय आहे ह्याची जाणीव आहे. मग ही माझी 9 मुलं हुशार आहेत, हे करू शकतात. ह्यांच्या पालकांकडे जर हे मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य नसेल तर ती जबाबदारी आपली आहे. माझं प्रत्येक मूल जे कुठल्या विषयात हुशार आहे, असं म्हणतात देवानं वर्ण येताना प्रत्येकाला गॉड गिफ्ट दिले, प्रत्येकाला एक गुण दिलाच आहे, पण त्या गुणाचं विकसन, तो गुण मोठा करणं आणि तो आपल्या गुणाच्या पॉवरवर मोठं होणं, हे करण्याचं काम हे शाळा, कॉलेज, महाविद्यालय, शिक्षक ह्या सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. आणि त्याचे कष्ट पालक आणि विद्यार्थ्यांनी पण घ्यायला पाहिजेत. माझ्याकडे खूप हुशारी आहे, पण मी अभ्यासच केला नाही, मी त्या विषयाकडे लक्षच दिलं नाही, तर ते एकट्या मुलाची ही जबाबदारी नाही आहे.
तर ती जबाबदारी त्याच्या आईवडिलांची आहे. किंवा त्याला वळण लावायला हवं हे घरात आजी आजोबा असतील त्यांनी सांगायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट ओरडून सांगूनच होते असं नाही, किंवा ते ओरडलं म्हणजेच त्या मुलाला समजतंय असं नव्हे. तर कुठच्या पद्धतीनं समोरच्या माणसाला सांगितलं तर समजेल हे लक्षात घेऊन आपण मुलांना शिकवलं पाहिजे. मुलं फक्त मगाशी म्हटल्यासारखं खडू आणि फळा घेऊन शिकत नाहीत. घरात किंवा शाळेत मुलं किती वेळ असतात असा जर विचार केला तर शाळेत ती 5 ते 6 तास असतात. बाकी सगळी ती मुलं घर किंवा समाजात असतात. आणि मी मुलांवर काय संस्कार करते आणि काय आदर्श ठेवतोय हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, तुम्ही करत नाही, तर आपलं मूल फक्त मोठं होईल असा विचार करणं बरोबर नाही. तर ही सगळ्यांची सामाजिक जबाबदारी आहे आणि हे सगळ्यांनी मिळून धोरण आपण बजावलं पाहिजे आणि आपला समाज पर्यायानं आपला देश मोठा केला पाहिजे असं मला वाटतं. माणूस परिपूर्ण कधीच नाही आणि ते परिपूर्ण झालं असं त्याला वाटतंही कामा नये. तर सतत आपण पुढच्या ध्येयाकडे धावलं पाहिजे. मग ते मूल असू दे, शिक्षक असू दे किंवा संस्थाचालक असू दे, त्याला सतत काहीतरी कमी दिसलं पाहिजे म्हणजेच तो प्रयत्न करतो आणि त्याला पुढचं ध्येय गाठता येतं. अरे वा, खूप छान तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं मॅडम. आपलं कॉलेज जे गोगटे जोगळेकर महाविद्यालय ऑटोनॉमस झालंय त्याच्याबद्दल, आरी सोसायटीबद्दल तुम्ही खूप छान आम्हाला मोलाची माहिती दिलीत. इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. तुम्ही संधी दिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य